नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज बेसिकली तुम्हाला माझे काय काय काम आहे ते मी तुम्हाला पहिले पटकन सांगते. तर आज अद्वैचा ॲन्युअल डे आहे, तर अद्वै आज घरीच आहे. नंतर त्याला तयारी करून मी स्कूलला घेऊन जाणार आहे. आणि आज माझी नणंद येणार आहे, म्हणजे त्यांची मावस बहीण येणार आहे, ती इथेच असते. तर तिला पण आज मी तिला आणि तिच्या मिस्टरांना जेवण करायला बोलवलं आहे. ते कसं झालं, त्यांचं लग्न झालं आणि म्हणजे त्यांना जेवण करायचं बोलवायचं राहून गेलं होतं. तर म्हटलं त्यांनाही सुट्टी आहे आणि आज मला पण थोडा टाईम आहे, तर मी आज त्यांना जेवण करायला बोलवणार आहे. आणि कसं झालं, दोघीचा टायमिंग हा एक येत असतो. ती येते तिच्या म्हणजे ती इथे प्रॉपर असते, पण तिची ड्युटी नाही का दुसरीकडे असते. ते जेव्हा ती असते तेव्हा मी नसते, आणि जेव्हा मी असते तेव्हा ती नसते. तर म्हणून पण त्यांच्या सुट्ट्या आहेत, तर त्या दोघंजण इथे आहे आणि ते इथे येणार आहे आणि मी पण इथेच आहे आज. तर म्हणून मी म्हटलं की त्यांना आजचा दिवस त्यांना जेवण करायला सांगणार आहे. तर त्यांना सांगितलं. आणि आज माझी बीसी पण आहे, अद्वैला पण येणार आहे, ती पण येणार आहे. मला थोडीफार घराची क्लिनिंग पण करायची आहे, कारण की आता आपले ननदबाई जावई वगैरे येणार आहे. थोडंफार मला साफसफाई करायची आहे, थोडेसे देव वगैरे क्लीन करायचे आहे. बाकी सगळे कामं माझे झाले आहे. माझी पूजा पण ऑलरेडी झाली आहे, पण नंतर मला टाईम भेटला तर मग मी देवाची क्लिनिंग वगैरे करील. आणि मला थोडीफार घराची पण क्लिनिंग करायचं आहे, म्हणजे जिथे डस्ट आहे तिथे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि रात्रीच दूध वगैरे सगळं दूध मी रात्रीच गरम वगैरे करून ठेवलं होतं, पण आता बासुंदी करायची आहे म्हणून मी ती आता आटवायला ठेवलं आहे, गरम करायला सध्या ठेवलं आहे. बासुंदी वगैरे सगळं करून घेते. आणि बघा, एका दिवसात आपले किती सारे कामं येतात, कारण की अद्वैला पण न्यायचं आहे, ती पण येणार आहे, त्यांच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण करायची होती. आणि आपली बीसी पण आहे, ते पण मला सोडता नाही येत, जावंच लागेल तिथे पण. ते पण आहे. आणि असेच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. अद्वैच्या शाळेत माहीत नाही 2-3 तास किती लागू शकते, ते पण आहे, तिकडे पण जावं लागते. ती येणार आहे म्हणजे आपल्याला घरी येऊन पहिले सगळा स्वयंपाक वगैरे सगळं करावं लागते, म्हणजे ॲट अ टाईम आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहे. तर आता बघू आता आपल्या गोष्टी कशा मॅनेज वगैरे होणार आहे. तर आता मी काही कामं न शेअर करता डायरेक्ट तुम्हाला मी अद्वैच्या स्कूलमध्येच भेटणार. Get set, go! Ready? On your mark, get set, go! Go! Come on, Rudra, run! Mask ऊपर कर लो बेटा. ते मी अद्वैच्या स्कूलमध्ये येऊन पोचले. घरचे सगळे कामं वगैरे झाले आणि अद्वैच्या स्कूलमध्ये आला, त्याला घेऊन. त्याचा स्पोर्ट ॲन्युअल डे होता. बघा, सगळ्या गेममध्ये फर्स्ट नंबर आला. खूप छान वाटलं मला, कारण की सगळ्या गेममध्ये त्याला प्राईज मिळालं. आणि आता बघू, जेव्हा त्याची ॲन्युअल डेची गॅदरिंग वगैरे होईल तेव्हा त्याला सगळं गिफ्ट वगैरे ट्रॉफी वगैरे मिळेल. तर आता सध्या त्यांचा तर स्पोर्टच चालू आहे. तर बघा किती मस्त सगळ्या ह्याच्यामध्ये फर्स्ट नंबर त्यांनी प्राईज मिळवलं आहे आणि खूप ॲक्टिव्ह आहे. हेच बघून मला खूप जास्त आनंद होतो की सगळ्या गेममध्ये तो खूप ॲक्टिव्ह आहे. म्हणून मी इथे पूर्ण काही गेम तुम्हाला दाखवत नाही, कारण की कधी कधी काय असते ना, कोणाकोणाला अलाउड नसते की आमच्या मुलांना तुम्ही व्हिडिओमध्ये घेताय वगैरे असं. पण ज्यांना अलाउड आहे ते मी सगळं घेतलेलं आहे. अद्वैचे स्पोर्ट झाले, अद्वैला घेऊन घरी गेले, लगेच तयारी केली आणि बीसीच्या इथे आली होती. बीसी चालू होती आमची. तर बघा, केक वगैरे मी घेऊन आली होती येतानीच. तर अशा पद्धतीने ह्या म्हणजे माझ्या मैत्रिणीकडे बीसी होती, तिचा नंबर लागला होता ह्या वेळेसचा. तर तिच्याकडे बीसीची मजा करायला आलो आणि सगळ्या मैत्रिणी छान मिळाल्या की गप्पा गोष्टी, धिंगाणे मस्ती, गेम वगैरे असं होत असतात. आयुष्यात एकतरी दिवस असायला पाहिजे की आपण तिथे आपल्या गप्पा गोष्टी, भेटणं वगैरे अशा गोष्टी आपण करत असतो. तर म्हणून मग छान आम्ही सगळ्या मिळाल्या आणि गेम्स वगैरे गोष्टी झाल्या, गेम झाल्या. छान छान गेम्स वगैरे घेतले आणि नंतर मग छान नाश्ता पाणी वगैरे केलं. खूप मस्त वाटलं, कारण की एक दिवस असा असतो की स्वतः आपण जगायला पाहिजे. तर अशाच पद्धतीने आम्ही मस्त छान असा गेम खेळला. सुप्रिया आम्हाला इथे गेमचे रूल वगैरे सांगत होती, कारण की तिच्याकडची बीसी होती, तिने नवीन नवीन गेम तिने ठरवले होते. तर अशाच पद्धतीने आम्ही गेम वगैरे घेतले.
आणि घरी जाऊन मला पुन्हा संध्याकाळची पण तयारी करायची होती. म्हणजे माझा आजचा दिवस एवढा बिझी जाणार होता की काही बोलूच शकत नाही. तर बघा सगळे गेम वगैरे झाले, एन्जॉयमेंट झाली आणि शेवटी नंतर ज्यांना पुढची BC आहे तिचा नंबर आम्ही इथे काढला आणि सगळ्यांनी छान मस्त आमचे पैसे वगैरे गोळा केले आणि सुप्रियाच्या हातात दिले. कारण की ह्या वेळची BCची मेंबर ती होती आणि तिला आम्ही सगळे पैसे सुपुत्र केले तिच्या. तर फ्रेश झाले मी पहिले. आता अर्धा निर्धा स्वयंपाक झाला आहे माझा सगळा, म्हणजे भाजी वगैरे सगळं, बासुंदी वगैरे सगळं करून झालं आहे. आणि आता फ्रेश झाले. पहिले म्हटलं फ्रेश झाल्याशिवाय चांगलं नाही वाटत आणि मला तसा मला आळस येत होता, ते पण मला घालवायचं होतं. फ्रेश वगैरे झाले आणि आज दिवस माझा कसा गेला मला काहीच कळलं नाही. थोडेफार साफसफाई केली, सगळे घरचे कामं आवरले, स्वयंपाक पाणी, आणि आज सॅटर्डे असल्यामुळे अद्वै पण घरी होता, ते पण काही सुचू देत नव्हता, पण तरी पण सगळे कामं झाले, सगळं झालं. आता फ्रेश झाले. आता मस्त एक चहा घेते, दिवा लावायची वेळ झाली, दिवे लावते आणि हे गेले नणदबाईला आणायला. तर ते येतपर्यंत मस्त छान आहे तेवढे भांडे वगैरे आवरून घेते, दिवा वगैरे लावते, चहा घेते आणि बाकीचं उरलेला स्वयंपाक आहे तर तिच्यासोबत बोलत बोलत नंतर करते. आता बेसिकली काही नाही, फक्त पोळ्या भजे पापड जसं काही आहेत तेवढं राहिलेलं आहे. तिला म्हटलं की लवकरच ये, म्हणजे आपलं छान दोघींचं बोलणं वगैरे होते. नंतर कसं मग जावई वगैरे आल्यावर बोलणं वगैरे होणार नाही, म्हणून मग तिला म्हटलं की तू ये लवकर, आपलं छान बसणं बोलणं वगैरे होते. काही काही गोष्टी जे ननद भाऊजीला शेअर करायचे राहते त्या पण करणं होते, जे गप्पा गोष्टी चुगली वगैरे काय आहे ते, म्हणून मग तशाच प्रकारे तिला हे लवकर आणायला गेले आणि जावई वगैरे मग जेवण वगैरे करायच्या टाईमलाच येऊन जाईल. आणि म्हटलं ती इथपर्यंत अर्धा स्वयंपाक झाला म्हणजे थोडंफार तिला तिच्यासोबत बोलायला वगैरे टाईम मिळते, म्हणून म्हटलं तिला ये तू लवकर. आणि तशाच प्रकारे चला तर आता मग चहा घेते, थोडा दिवे वगैरे लावून घेते आणि बाकी सगळी दाखवते तुम्हाला तयारी, की मी थोडीफार तयारी कशी करून ठेवलेली आहे. गालीच्या वगैरे सगळं आतरून ठेवलं आहे, चादर वगैरे टाकलेली आहे आणि स्वयंपाक पण काय केला ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. आता बघा, तर इकडे बासुंदी करून ठेवलेली आहे छान मस्त अशी, आणि कोबीची भाजी झालेली आहे एक साईडनी, आणि कढी पण तयार आहे, आपली कढी पण झालेली आहे. आणि इकडे भज्याची तयारी करून ठेवली, भजे मी इथे छान मस्त मग नंतर गरम गरमच करणार आहे. आणि पनीरची भाजी झालेली आहे आणि एक साईडनी कुकर पण झाला. आता मस्त असा चहा घेते आणि नंतर तुमच्यासोबत पुन्हा बोलते. माझी नणद आली होती बघा. अद्वैनी आल्या आल्या लगेच तिला त्याची ड्रॉइंग वगैरे दाखवायला सुरुवात केली, कारण की अद्वैला ड्रॉइंगचा एवढा शौक आहे. तर तिला जेवढ्या त्याने आतापर्यंतच्या ड्रॉइंग काढल्या तेवढ्या सगळ्या तिला दाखवत होता, वेगवेगळ्या गोष्टी काढून दाखवत होता. आणि ड्रॉइंगचा एवढा म्हणजे शौक आहे की प्रत्येक गोष्टीचं TV वर बघून मोबाईलमध्ये बघून छान छान ड्रॉइंग करते, कारण की त्याचा तो छंद तो जोपासते. आणि मलाही आवडते की त्याचा छंद तो जोपासून राहिला. त्याला असे गेम्स वगैरे खेळणं, एक आता सध्या कसं तो एकटा असल्यामुळे त्याला इथं कोणी सोबती नाही आहे खेळायला वगैरे, तो असे काही काही ॲक्टिव्हिटी करत असतो, पेंटिंगचा, ड्रॉइंगचा, आणि असं म्हणजे दगडावर वगैरे ड्रॉइंग करणे, पेंटिंग करणे, छान छान गोष्टी करणे त्याला खूप जास्त आवडते. आणि तो सतत बिझी असतो, म्हणजे तुला असं रिकामं वेळ त्याला नाही आहे, तो सतत स्वतःला बिझी ठेवतो. हे पण मला बघून छान वाटलं. आणि बघा इथं त्याच्या आत्याला सगळं तो सांगत होता की कशा पद्धतीची ड्रॉइंग काढली आहे, काय काढली आहे. खूप मस्त वाटलं हे सगळं बघून. जाऊन तिला लवकर घेऊन आले, कारण की जावयाला यायला थोडा टाईम होता. नंतर मग हिच्यासोबत मोकळं बोलता वगैरे येणार नव्हतं, जावई वगैरे आले असते तर, म्हणून पहिले तिला जाऊन आम्ही जाऊन घेऊन आले. छान तिच्यासोबत गप्पा गोष्टी झाल्या, कारण की मग कसं मन मोकळेपणाने बोलता येत नाही, कोणी राहिलं तर असं नाही, कारण की मी पण मग स्वयंपाकाच्या याच्यात बिझी झाली असती. म्हणून म्हटलं छान पहिले स्वयंपाक अर्धा करून घेतला आणि नंतर तिच्यासोबत बोलायला मी पण मोकळी झाली. आणि मग लगेच गरम गरम आपल्या पोळ्या आणि भजे वगैरे काढणार होती ताटं वाढता आणि मस्त तिच्यासोबत छान गोष्टी झाल्या. आणि तिला पण येऊन छान वाटलं, फ्री वाटलं, कारण की ती जॉबवर असते आणि तिला पण फ्री वातावरण हवं होतं, तर ती इकडे आली.
मामाजी आले होते बघा. अद्वैने आल्याला त्यांच्यासोबत गेम खेळायला सुरुवात केली, कारण की अद्वैला चेस पण जास्त आवडते. तर त्यांच्यासोबत चेस खेळायला त्यांनी सुरुवात केली. काही ना काही गुंतून राहत होतो आणि सगळ्यांना पण गुंतून ठेवतो बघा. इथं त्याच्या मामाजी आल्याबरोबर त्यांनी म्हणजे चेस खेळायला सुरुवात केली आणि काय काय वेडा वागडा बोलून राहिला होता की मी तुम्हाला मारले आहे, तुमची गोटी हे झाली आहे वगैरे. तर ते पण मुवमेंट आम्ही एन्जॉय केला, कारण की ते पण आम्हाला एन्जॉय करायचा होता. आणि असंच पद्धतीने आमचे जावई खूप छान खूप मस्त आहे. आणि नंतर त्यांना मी सगळं जेवण वगैरे झाल्यावर दोघांना छान दोघांचं ऑप्शन वगैरे करून घेतलं, कारण की पहिली वेळ ते माझ्याकडे आले होते. म्हणून मग छान दोघांना असं ओवाळून घेतलं. पॉकेट वगैरे काय द्यायचं ते पण दिलं. आणि अशाच प्रकारे आजचाच हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये प्लीज सांगा आणि छान छान कमेंट माझ्या व्हिडिओवर देत राहा.